हॅलो एव्हरीवन, दिस इज आकाश शलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. ओके, सध्या लर्न नेक्स्ट नर्सिंग अकॅडमीला आपण LNN अकॅडमी म्हणून ओळखूया. ओके, फ्रॉम दिस न्यू इयर. सध्या महाराष्ट्रामध्ये CNE या CPDबद्दल भरपूर चर्चा चालू आहे. ओके, बरेच लेटर्स तुम्ही बघत आहात. आता तुम्हाला सांगतो आहे की बरेच जे आपल्या ANM आहेत, GNM आहेत, BSc आहेत, MSc, PBBSc म्हणजे PhD झालेले आहे. ओके, वी ऑल आर नर्सेस. ओके, तर याच्यामध्ये एवढंच आहे की बाबा तुम्हाला 2027मध्ये जर रिन्युअल करायचं असेल, म्हणजेच 2027च्या पुढे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काम करण्याची जर तुम्हाला अनुमती पाहिजे असेल, तर तुम्हाला रिन्यू करणं, जे तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते भाग आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करायचं? त्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी काय सांगितलेलं आहे की जर तुम्हाला तुमचं जे लायसन्स आहे, ते रजिस्ट्रेशन आहे, हे रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला एक बंधन आहे, 150 क्रेडिट अवर्स या क्रेडिट पॉईंट तुमच्या अकाउंटमध्ये असायला हवं. त्याविषयी माझे भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल, 3-4 व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की बाबा जर तुम्ही MNCच्या वेबसाईटला लॉग इन ID तुम्ही विसरला असेल, UID नंबर विसरला असेल, तो कसा मिळवायचा ते पण व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सध्या टेन्शन घेऊ नका जास्त. ओके, जेवढे तुमच्यानी ऑनलाईन करता येईल, ओके, जेवढं तुमच्यानी ऑनलाईन CPD या CNE करू शकता तेवढं तुम्ही करा. ओके, आणि जर तुमच्या घराजवळ या तुमच्याच एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये या आजूबाजूला कुठे ऑफलाईन CNE जर असेल, तिथे तुम्हाला CNE तुम्ही करू शकता. ओके, आता ऑफलाईन CNE जर करायचं असेल तर CPDवर जायचं. CPDवर जाऊन तुम्हाला शेड्यूल बघायचा. ओके, शेड्यूलमध्ये बघा हा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. ओके, तुम्हाला माहीत आहे शेवटचं शेड्यूल 5 तारखेचं होतं. 5 नंतरचं शेड्यूल आहे सिंधुदुर्गचा. ओके, सर्वात इम्पॉर्टंट हे जे CPD आहे याच्यावर तुम्हाला कळायला हवं. ओके, याच्यावर हा शेड्यूल असायला हवा. जर तुम्ही ही CPD जर करणार, MNCच्या वेबसाईटवर असणारी CPD, तरच तुम्हाला तुमचे जे क्रेडिट अवर्स आहेत ते तुम्हाला मिळतील, अदरवाईज मिळणार नाही. 7 तारखेला आहे. ओके, कशावर टॉपिक आहे? इन्फेक्शन कंट्रोलवर. ओके, इन हाऊस CPD आहे. सगळ्या रजिस्टर्ड नर्सेससाठी 10 पॉईंट्स मिळणार आहे. फक्त फीज आहे ₹300. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. जायचं, डिटेलमध्ये जायचं. ओके, जर तुम्ही मी तुम्हाला सांगतो, फक्त सिंधुदुर्गमधले जे नर्सेस आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण हे ऑफलाईन आहे, म्हणजे तुम्हाला जावं लागेल. सर्वात इम्पॉर्टंट तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा. ओके, जो पण असेल XLV वगैरे 502 वगैरे वॉट एव्हर इट मे बी, आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचं. ओके, अप्लाय केल्यानंतर ओके इथे तुम्ही बघू शकता 7 तारखेला तुम्ही 8:30ला आहे, म्हणजे 8 वाजता पर्टिक्युलर जिथे पण आहे, कुठे आहे? सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्गला आहे. ओके, तर कुठे? ॲड्रेस पत्रकार भवन नियर सिंधुदुर्ग बँक. ओके, ओरोस सिंधुदुर्ग, कुडाल सिंधुदुर्गला हा काय म्हणते हे CNE आहे, सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्गला. ओके, तर सगळ्यांनी ध्यानात लक्षात ठेवा, जे लोक कोकणामधले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले आहेत, त्यांच्यासाठी फार महत्त्वाची बाब आहे की तुम्ही हे ₹300मध्येच ही CNE आहे. ओके, जर तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल, डिरेक्टली तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला व्हिजिट करू शकता. तिथे ते कमिटी असेल, कमिटीला भेटून तुमचं जे हे आहे CNEचं रजिस्ट्रेशन करून घ्या, आणि 7 तारखेला म्हणजे उद्यालाच ओके डिरेक्टली तुम्ही ते CNE अटेंड करू शकता. अटेंड झाल्यानंतर तुम्हाला एक तुमचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल ॲट द एंड ऑफ द CNE. ते सर्टिफिकेट तुम्ही सांभाळून ठेवायचं. तुमच्या पोर्टललासुद्धा येऊन जातं जेव्हा तुम्ही लॉग इन करता. कुठून लॉग इन करायचं तुम्ही हे बघा, तुमचं जे लॉग इन आहे इथून करायचं. ओके, आता जर तुम्ही इथं लॉग इन करायला जर गेला, ओके हे बघू शकता तुम्ही. ओके, लॉग इन केल्यानंतर ओके हे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला जनरल लॉग इन वगैरे येऊन जातं. CPDमध्येच आपण लॉग इन करायचं. तर तुमचं बघायचं असेल की बाबा आपल्याला किती पॉईंट आतापर्यंत जमा झाले. ओके, ॲज अ पार्टिसिपंट म्हणून तुम्ही क्लिक करायचं, तुमचा UID नंबर, पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. ओके, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, जर तुम्ही नवीन असाल पार्टिसिपंट, तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, न्यू रजिस्ट्रेशन करून किंवा फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता, आणि तुम्ही तुमचा ID पासवर्ड तुम्ही मिळवू शकता. मी तुम्हाला तुमचं UID नंबर कसा मिळवायचा, तुमचा पासवर्ड कसा मिळवायचा, ID कसं मिळवायचं याचा व्हिडिओ करून ठेवलेला आहे, तो चॅनलवर बघू शकता. सोबतच तो तुमचा जुना ईमेल ID कसा अपडेट करायचा, ओके तुमचा फोन नंबर कसा अपडेट करायचा याचा पण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही
तुमचे ID पासवर्ड वगैरे सगळं अपडेट करू शकता. तर बऱ्याच स्टुडंट्सला प्रॉब्लेम येत आहे की त्यांना OTP येत नाही आहे. बट बघा OTP येतो. एकदा दोनदा तीनदा ट्राय करा, 100% तुम्हाला येतो. आणि जास्तच प्रॉब्लेम जात असेल तर यू हॅव टू व्हिजिट टू द MNC. आता तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला व्हिजिट करावं लागेल जर नेहमी वारंवार प्रॉब्लेम येत असेल तर. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला मेल करायचं असेल ओके, तर cpdsupport@mnc म्हणजे mncouncil.org वर तुम्ही क्वेरीज टाकू शकता. ओके, म्हणजे तुम्ही मेल करू शकता इथे. ओके, हे बघा याच्यामध्ये डिरेक्टली त्यांनी मेल ID दिलेला आहे. ओके, याच्यात बघू शकता mnc.it-department ओके, cne.mnc@gmail.com फॉर CNE. ओके, तर याच्यावर तुम्ही अपडेट, याच्यावर तुम्ही मेल करून तुमचे जे प्रश्न आहेत ते त्यांना विचारू शकता. ओके, आय होप सो तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर प्लीज व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा भरपूर लोक तुम्हाला सांगणारे आहेत, मी सुद्धा तुम्हाला तेच सांगतोय. ओके, बट तुम्ही जास्त बळी पडू नका. महाराष्ट्रामध्ये सध्या जो तो CNEच्या मागे पडलेले आहे, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सांगतो मी, मागच्या वेळी 2022मध्ये यांनी MNCनी 10 पॉईंटवर रजिस्ट्रेशन रिन्युअल करायला दिलं होतं. तेव्हासुद्धा बंधन घातलं होतं. बट मी तुम्हाला सांगतो आहे सध्या कमीत कमी 3 ते 5 CNE 10-10 पॉईंटचे करून ठेवा. म्हणजे 50 पॉईंट तरी तुमच्या अकाउंटमध्ये जमा करून ठेवा. बाकी पुढं बघू आपण. ओके, कारण ज्यावेळी 2027मध्ये जेव्हा विंडो ओपन होईल 2027 जानेवारीमध्ये टिल द मार्च 2027 ओके, कशासाठी? तुमचं रजिस्ट्रेशन रिन्यू करायसाठी. तर याच्यामध्ये काय होईल, जर तुमच्याकडे पॉईंट नसेल तर काही ना काहीतरी मार्ग निघेल. बट आता सध्या तुम्ही पॅनिक होऊन आपले पैसे उधळू नका, कारण बऱ्याच ठिकाणी भरपूर काय प्रोग्राम चालू आहे याच्याविषयी. सो प्लीज जास्त घाबरू नका. 3 ते 5 CNE करून ठेवा ऑनलाईनच्या. ओके, होत असेल तर 150 करा. आय डोंट नो, माझं म्हणणं तर एवढंच आहे की माझे स्वतःचे 10 पॉईंट आहे. ओके, तुम्ही बघा. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, आणि लवकरच भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओसोबत. थँक्यू.